आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे साहेब आहेत. सर, शिंदे गट आणि भाजप गट दोन्ही दावा करते की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री आमचाच होईल, परंतु अजूनही कुठं त्यांचा पालकमंत्री पदाबाबत ठरलं नाही. तुम्ही काय सांगाल का? की मी वर्तमानपत्रात वाचलं होतं की 16 तारखेला पालकमंत्र्यांची यादी जाहीर होईल, म्हणजे आज. आणि ते तिन्ही नेत्यांचं एकमत झालं असं काही पेपरला आलं होतं. पण तरीही त्या ठिकाणी अजूनही कोणाला विचारलं तेव्हा मीच होणार, तो म्हणतो मीच होणार, तो म्हणतो मीच होणार. पण त्यांच्यामध्ये आपसामध्ये प्रचंड एक प्रकारचं वातावरण असं व्हायला लागलं की हा झाला तर काय होईल, तो झाला तर काय होईल. आणि म्हणून या दोघांच्या पेक्षाही त्या ठिकाणी मग मला एक मुंबईतून कोणतरी एकाने फोन केला होता पत्रकाराने, आणि त्यांनी सांगितलं की बहुतेक हे दोघांनाही नाही करणार आणि मग बाकी तिसराच कोणतरी माणूस इथे आणून बसवतील असं ते. पण म्हटलं मग हे दोघं ऐकतील का? हे दोघं तसे एक होऊ शकत नाही, म्हणून त्यांना ऐकावंच लागेल म्हणा. असं जिल्ह्याबाहेरचे पालकमंत्री असतील, जिल्ह्याबाहेरचाच, बाहेरून म्हणजे जिल्ह्याबाहेरचाच, जिल्ह्याबाहेरचा पालकमंत्री येईल असं मला कोणतरी एखाद्या पत्रकाराने खात्रीलायक मला सांगितलंच माहिती. पण तरी पण अजून यांचं कधी पण समजा आपसात झालं यांचं काहीतरी, बाबा तू 2.5 वर्ष घे, मी 2.5 वर्ष घे, असं काहीतरी झालं तर होऊ शकेल. परंतु एकंदरीत त्या ठिकाणी पालकमंत्रीपद हे महत्त्वाचं आहे. मी सुद्धा 5 वर्ष पालकमंत्री होतो शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने, आणि जबरदस्त काम केलं. आजही माझ्या त्यावेळेस पालकमंत्रीपदाचं काम केलेलं एकदम काही भ्रष्टाचार नाही, काही नाही. लोकांना मदत करायचं, कोणत्याही वेळेस कुठेही कधी रात्री बेरात्री असत नाही, आपण त्या ठिकाणी मदत करायची, ही भूमिका आमची होती मनोहर जोशी सर आणि मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये, म्हणजेच शिवसेना प्रमुखांच्या सरकारमध्ये. तर त्यावेळेस साहेबांचा पूर्ण कंट्रोल होता. त्यावेळेस समजा एखादं तुम्हाला सांगतो काय झालं होतं. एकदा इथं कुठेतरी म्हणजे खदानचं काम चालू होतं आणि साहेबांना पर्यावरणाचं खूप प्रेम होतं. अरे म्हणे ते तुझ्याकडे ते कोण डोंगर तोडू लागला म्हणे, तू काय करतोस म्हणे. म्हटलं नाही ते मी नाही जा, आजच जा संभाजीनगरला, आणि ते कोण असेल त्यांना सगळं कलेक्टरला ताबडतोब फोन कर, हे सगळं स्टॉप कर म्हणा. स्टॉप करायला लावलं ते. पण त्यांना तो तिथे कोणतरी सांगितलं की तुमच्या तिकडे डोंगर तोडायला लागले, मग पर्यावरणाचं कसं काय संतुलन बिघडेल वगैरे असं. त्यामुळे त्या इतकी कडक शिस्त होते, इतकं कंट्रोल होतं आमच्यावर, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी यशस्वीपणे काम करू शकलो. पण आता मात्र काय माहीत नाही हे काय करतील. तुमच्याकडे एकाच पदावर अंबादास दानवे 20 वर्ष आहेत, किंवा थोरात जे शहराचे अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत, ते 10 वर्ष जागे आहेत. असं आरोप होते की यांच्यामुळे खालच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल नाही. का याच्यामध्ये काही बदल होणार आहे काही? तसं पाहिलं तर विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासराव दानवे यांनी आमच्या परवाच्या मीटिंगमध्ये स्वतःच जाहीर केलं त्यांनी की मी पण खूप वर्षापासून मग आता कोणीतरी दुसरे झाले पाहिजे वगैरे. आम्ही जर बोललो असतो त्याला राग आला असता त्यांना, पण ते स्वतःहून बोलल्यानंतर आता ते त्याला पुष्टी मिळाली. कारण एकतर काय झालं की आमची भूमिका म्हणजे आता सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे. एकतर कसं असतं, कार्यकर्त्यांना सांभाळणं म्हणजे खूप कठीण असतं. एखाद्या माणसाला बाजूला केलं आणि दुसरा माणूस आणला तर तो तिथे अजून गडबड करतो, आणि जो नवीन माणूस आणला त्या नवीन माणसाला काम करू देत नाही. पण एक पक्षानेच असं धोरण जर ठरवलं की कोणीही असो, कोणत्याही पदाधिकारी असो, 3 वर्षापेक्षा जास्त नाही, जर त्यांनी खूप चांगलं काम करून दाखवलं, जनतेशी एकनिष्ठ झाला, जनतेचं कामं केले, जनतेने सांगितलं नाही हा परत कंटिन्यू ठेवा, तर असा माणूस एखाद्या वेळेस एक्सटेन्शन त्याला मिळू शकतं. जसं भारतीय जनता पार्टीमध्ये, काँग्रेसमध्ये किंवा बाकीच्या इतर पक्षामध्ये. म्हणून मी तर माननीय उद्धवसाहेबांनी मी विनंती करेल की साहेब जर असं केलं तर बरं होईल, म्हणजे मग सगळ्यांना कार्यकर्त्यांना स्थान मिळू शकतं. आणि जे त्या पदावरून निवृत्त होतील, म्हणजे निवृत्त आपण निवृत्त म्हणून समजू, ते मग त्यांना मोठं स्थान, म्हणजे कसं मान सन्मान, ज्येष्ठ म्हणून त्यांना मान सन्मान केला पाहिजे, नाही तर ते परत प्रॉब्लेमॅटिकपणा करतील. म्हणून मान सन्मान करून त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा. इतर पक्षामध्ये सुद्धा ज्येष्ठ म्हणून त्यांना मान्यता असते. जे समजा आता जिल्हा प्रमुख जे असेल इथले कोणतेही म्हणजे भाजपचे असो, तर त्यांना समजा त्यांना दुसरीकडे मग कुठल्या तरी कार्यकारिणी वगैरे असं करतात किंवा बाकी असं ते करता येतं. पण हे पद जे असतं ना, स्टॅट्युटरी पद आहे, ते खूप महत्त्वाचं आहे, आणि त्या पदावर त्या ठिकाणी हे 3 वर्षच राहिले पाहिजे असं अनेकांचं मत झालं आता. पण आम्हालाही चान्स मिळाला पाहिजे असं म्हणतात लोक, नवीन यंग कार्यकर्ते. म्हणून त्या दृष्टिकोनातून माननीय शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब काहीतरी चर्चा करतील. चर्चा चालू आहे, त्यांच्या मनामध्ये पण काही चर्चा चालू आहे. शिवसेनेनं असा दावा केला की तुमचे जे काही नगरसेवक आहेत त्याच्यापैकी चांगले नगरसेवक त्यांच्याकडे
येणार आहेत आणि त्यांचा ते प्रवेश पण करून घेणार आहेत आणि महापौर पण त्यांचाच होईल असं दावा केला त्यांनी. एकच सांगतो, सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की आम्हाला पदाधिकाऱ्यांची, नगरसेवकांची की आम्हाला मातोश्रीमध्ये घेऊन चला, साहेबांची चर्चा करायची. साहेबांनी मग ती मीटिंग घेतली मातोश्रीमध्ये आणि जवळपास 1 तास साहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शन केल्यामुळे त्या ठिकाणी जाणारे लोक आहे ते थांबले. आता कोणी जात नाही. तिथे जाऊन तरी काय करणार? आजची परिस्थिती काय आहे? आज शिंदेसेनेत गेलेले लोक आज आमच्याकडे चक्रा मारायला लागले, आमची चूक झाली असं. म्हणून त्यांनाही कळलं की बाबा इथे काहीच नाही. आता जे होतं ते पहिले त्यावेळेस होतं, पण आता मात्र त्या ठिकाणी स्ट्रिक्टली कारभार सुरू झाला देवेंद्र फडणवीस साहेबांचा. तर त्यामुळे आता इथं काहीच होणार नाही. बाकीचे जे प्रकरण असायचे ना तसे होणार नाही. आणि म्हणून लोकांना कळलं की आता यांचं आता काही चालणार नाही. म्हणून लोक आता थांबलेत आणि काही आता आमच्याकडे चक्रा पण मारायला लागले. काही महिला पदाधिकारी आहे, काही तरुण कार्यकर्ते, काही नगरसेवक आहे जे गेलेले, असे सगळे म्हणायला लागले नाही सर. आणि आता तर त्या ठिकाणी कोणीही जाणार नाही. तुम्हाला मी सांगतो ना, भाजप पण जातील ना शिवसेना. इथे काय झालं माहिती आहे का, भाजपवाले असे त्यांचे कॉम्पिटिशन चालले की आपले नगरसेवक कसे वाढवायचे. म्हणून ते रेडीमेड आपले घेऊन, म्हणजे आमच्यापैकी चांगले कार्यकर्ते घेऊन त्यांना स्थान द्यायला लागले. त्यांना हेच लोक शिंदेचे ते सुद्धा तसे करायला. पण हे कोणी कार्यकर्ते कुठे जाणार नाही. ते कडवट माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे कडवट शिवसैनिक आहेत. माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात, माननीय आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. त्यामुळे हे कोणीही जाणार नाही. आणि आमचा जो मेळावा झाला तो मेळावा इतका जबरदस्त झाला, तर त्यामुळे त्यांना वाटत होतं की काय आता भूमिका काय राहणार. त्या पक्षाची भूमिका मी पण आणि अंबादास दानवे यांनी दोघांनी पण आम्ही सांगितले. त्याप्रमाणे आता कोणीही त्या ठिकाणी जात नाही, हे 100% आहे. हे कितीतरी आम्ही दाखवले. आता समोरचा कार्यकर्ता काय होतो, अरे बाबा यांचे आत्ताच भांडणं सुरू झालेले आहे, मग पुढे काय होणार आहे. आता शिंदेसाहेबांना त्या ठिकाणी तर बाजूला करू लागले, मग आपण तिथे जाऊन काय फायदा, हे सगळं पाहायला लागले ना ते. त्याच्यामुळे तेही छोटे राजकारणी काय आहे, चांगले राजकारणी असतात, ते जाणार नाही कोणी. महापालिका तुम्ही स्वतंत्र लढणार आहात का महाविकास आघाडी? आमचे नाही. आम्ही पहिलीच घोषणा आमची आहे की आम्ही त्या ठिकाणी कोणाबरोबर युती न करता आम्ही आमचं एकट्यात लढू. तुम्हाला कल्पना आहे की 1988ला ना आमचा खासदार होता ना आमचा आमदार होता, कोणीच नव्हते. महानगरपालिका जिंकल्यानंतर मग मोरेश्वरजी साहेब खासदार झाले, मी नंतर लगेच आमदार झालो, पहिला हिंदू आमदार. मग हे जे आहे हे त्याच्यानंतर झालं. म्हणून आम्ही आता ही परत घडी चांगली बसवतो आणि ती घडी चांगली बसून महानगरपालिका पूर्ण ताब्यात घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग पुढे आमदार, खासदार किंवा बाकीची पदं ते त्या ठिकाणी निर्माण करायची, अशी भूमिका आमची आहे. आणि ते आम्ही करून दाखवू. कारण हा गड जो आहे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा गड आहे आणि उद्धव साहेबांचा आवडतं शहर आहे. होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.